नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मन्नू की रसोईमध्ये। कसे आहेत तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार। तर चला आजची आपली रेसिपी बघून घेऊया। आपली आजची रेसिपी आहे मसाला भेंडी। तर हो, बरोबर ऐकलं आहे, मसाला भेंडी। तर आपण ही मसाला भेंडी कशी बनवून घ्यायची ते आज बघणार आहोत। आपण हे वेगळ्या पद्धतीने पण करू शकतो, जसं मसाला भेंडीमध्ये भरून स्टफिंग करून सुद्धा करू शकतो, पण आज मी हे थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली आहे। तर ही भेंडी मसाला भेंडी माझ्या मुलींना आवडते खूप जास्त। तर त्यांना टिफिनमध्ये वगैरे द्यायला ही खूप इझी होते। जसं आपण भाजी वगैरे दिला तर टिफिनमधून तेल वगैरे एक्झिट होते ना, तसं या भाजीमध्ये वगैरे होत नाही, एकदम ड्राय होते आणि टेस्टला खूप छान होते। तर या भाजीची आपण रेसिपी बघून घेऊया। चला तर मन्नू की रेसिपीमध्ये। तर आपण इथे घेतलेले आहे भेंडी। इथे धुवून घेतलेली आहे मी भेंडी, धुवून पुसून छान वॉश करून घेतलेली आहे। त्याचे या प्रकारे आपण इथे काप करून घेतलेले आहे आणि सोबत घेतलेला आहे कांदा, बारीक चिरलेले टमाटर आणि अर्धा लिंबू। त्यासोबत आपण इथे बाकी म्हणजे आपल्याला मसाला भेंडी आहे म्हणून त्यासाठी लागणारा जो वाटण किंवा जो मसाला तयार करायचा आहे, तर त्यामध्ये मी घेतलेला आहे इथे शेंगदाणे, तीळ आणि धनिया आणि जिरं। चला तर आपण समोरची स्टेज बघून घेऊया। इथे एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपण भेंडी डीप फ्राय करून घेऊया। त्याचं तेल गरम झालेलं आहे। या भेंडीला तेलमध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स बघू शकता इथे आपल्याला हे भेंडी हाय फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहे। स्लो फ्लेमवर जर केलं तर ते थोडी नरम पडते, कुरकुरीत होत नाही, म्हणून आपण हाय फ्लेमवर इथे फ्राय करून घेऊया। तर सोबतच इथे आपण दुसऱ्या गॅसवर याचे जे वाटण आहे ते तयार करून घेऊया। त्याला पण आपण थोडं भाजून घ्यायचं आहे। तर फ्रेंड्स बघू शकता आपली भेंडी फ्राय होऊन झालेली आहे। तर या प्रकारे आपल्याला इथे फ्राय करून घ्यायची आहे आणि याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। सर्व भेंडी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहे। तर आता काय करायचं ना, याच तेलामध्ये तेल मी थोडं काढून घेतलेलं होतं जास्त होणार म्हणून। तर आता आपण याच तेलामध्ये थोडी मोहरी टाकून घेऊया आणि सोबतच आपण टाकून घेऊया थोडी मोहरी तडकू द्यायची आहे। मोहरी तडकल्यावर टाकायचं आहे इथे जिरं आणि मोहरी आणि जिरं झाल्याच्या नंतर आपण टाकून घेऊया बारीक चिरलेला कांदा। मिश्रण आपण मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। तर कांदा असा ब्राऊन झाल्यानंतर आपण इथे टाकून घेऊ आता टमाटर। आपल्याला ही भाजी अगर आपल्या मुलांच्या टिफिनवर वगैरे द्यायची आहे तर सर्वात बेस्ट भाजी आहे, म्हणजे मुलं आवडीने खातात। आणि आपण जसं म्हणजे कांदे मिरच्या सगळ्या बिना मसाल्याची भेंडी असते ती थोडी चिकट पण होते, आणि या पद्धतीने कराल तर ते चिकट पण होत नाही आणि मुलांना पण आवडेल। माझ्या मुलींना तर भेंडीची भाजी खूप आवडते, पण त्यांना मसाला भेंडी आवडते। ते साधी भाजी भेंडी केली तर बिलकुल त्यांना आवडत नाही। तर या पद्धतीने नेहमी मी त्यांना टिफिनवर काही द्यायचं असतं तर विचारलं की काय भाजी पाहिजे, तर त्या सांगतात की मसाला भेंडी। तर या प्रकारे आपल्याला इथे मसाला भेंडी करून घ्यायची आहे। आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर पण करत राहा, आणि असेच मस्त मस्त रेसिपीज तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येणार। तर बनवून राहा आपल्या व्हिडिओमध्ये। आणि हे टमाटर जे आहे ना, हे थोडे असे कच्चेच असू द्यायचे। यात जेव्हा ते बाईटमध्ये येते ना तेव्हा खूप छान टेस्ट येते। तर आपण आता इथे टाकून घेऊया आपले बेसिक मसाले, जे तिखट आहे, लाल मिरची तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला आणि चवीपुरतं मीठ। ते सर्व एकत्र टाकायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं। आणि यामध्ये आपण टाकणार आहोत एक सिक्रेट इन्ग्रेडियंट, तर त्यासाठी वेट करा। तर आपला
भेंडीचा मसाला इथे बनवून तयार आहे, बघू शकता। आपण हा थोडा दरदरीतच बारीक करून घेऊ, एकदम बारीक नाही करायची आहे, याला दरदरीत करायचं आहे जेणेकरून ते बाईट्समध्ये येणार आणि त्याची टेस्ट आपल्याला येणार। तर आता जी ही भेंडी आपण पूर्ण फ्राय करून घेतलेली होती ती आपण आता पूर्ण यामध्ये टाकून घेऊया आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। तर आता इथे मिक्स केल्यानंतर आपण इथे अर्धा निंबूचा रस पिळून घेऊया, त्याने काय छान फ्लेवर छान येते, निंबूचा आंबट फ्लेवर येते, तर मुलांना ते आवर्जून आवडतं। आणि आत्ता या स्टेजला आपण या जो मसाला बारीक करून घेतला होता तो मसाला लावून घेऊया, कारण की काय आपण हा मसाला भाजून घेतलेला होता, त्यामुळे कच्च्याचा काही प्रश्न नाही आहे, तो फ्राय झालेलाच आहे आणि तेलामध्ये आता फ्राय होऊन जाईल। आणि हो, सिक्रेट इन्ग्रेडियंट्स म्हणजे आहे आपला मॅगी मसाला। तर मॅगी मसाला टाकल्यानंतर याची टेस्ट तर आणखीनच खूप छान येते आणि मुलांना हे खूप आवडते, तर तुम्ही नक्की ट्राय करा। आणि हा मॅगी मसाला आपला लास्टला टाकायचा आहे, लास्टमध्ये, सर्वात लास्टमध्ये, जेव्हा सर्व आपलं टाकून झालं आणि भाजी तयार आहे तेव्हा हा मसाला टाकायचा आहे, तेलात वगैरे टाकायचं नाही, नाहीतर मसाला जळून जाणार। तर आपण आता इथे एका सर्विंग बाउलमध्ये मसाला भेंडी काढून घेऊ आणि सांबारने गार्निश करून घेऊया। तर आपली इथे मसाला भेंडी बनवून तयार आहे, याला आपण छान सांबार टाकून गार्निश करून घेऊया। दिसायला पण टेस्टी आणि खायला तर एकदमच टेस्टी झालेली आहे। तर तुम्ही नक्की ट्राय करा ही डिश आणि मुलांना तर नक्की आवडेलच आणि आपल्या सर्वांनाच आवडेल, तर नक्की ट्राय करा। आणि डिश आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते। तर भेटूया नंतरच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।